हे बघा, पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. काय परिस्थिती आहे त्यांची लोकांमध्ये, केवळ माजी मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा रिस्पेक्ट आहे. मी त्यांच्यावर टीका करत नाही, परंतु ज्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस रसातळाला गेली, काँग्रेस संपली असं मी म्हणत नाही, काँग्रेसवालेच म्हणतात, काँग्रेसचे नेते म्हणतात. त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. आपण काय केलं, आपण पक्ष कसा रसातळाला घालवला याचं उत्तर पहिलं द्या. आपण याला जबाबदार आहात. एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करताना विचार करा. एकनाथ शिंदे ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची दुखरी नस आहे असंही त्यांनी म्हटलंय. आता पृथ्वीराज चव्हाण साहेब जे आहेत त्यांनी जे काय म्हटलंय ते उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात म्हटलंय. पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हे लोक पाणी सुद्धा पित नाहीत. एकनाथ शिंदेचं नाव घेतल्यानंतर यांची काय जी दयनीय परिस्थिती होती तेच जाणून, त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी जे काही सांगितलंय त्याचा अभ्यास उद्धव ठाकरे यांनी करावा. आतापर्यंत संजय राऊत हे शरद पवारांचं गुणगान करायचं, पण आज त्यांनी म्हटलंय की शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघडलेलं आहे. सैरभैर ते झालेले आहेत आणि त्यांच्या ध्यानी मनी स्वप्ने एकनाथ शिंदे दिसत असतात. आणि ते एकनाथ शिंदे साहेबांना एवढे घाबरलेत ना की त्या घाबरल्यामुळे ते शरद पवार साहेबांवरती सुद्धा टीका करायला लागलेत. मला आज सकाळी राष्ट्रवादीचा एक नेता, दिल्लीत माझी चर्चा झाली, त्यांनी मला एक प्रसंग सांगितला की अजित पवार जेव्हा आमच्या पक्षातनं फुटले आणि मंत्री झाले, 20व्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अजित पवारांना भेटले होते. मग त्यावेळी कुठे गेलेली यांची विश्वासार्हता? अजितदादा हे शरद पवारांपासून वेगळेच झाले होते ना. मग तेव्हा बाप लेक जेव्हा भेटले तेव्हा संजय राऊतांना काय वाटलं नाही? हे मला खुद्द आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे साहेबांना जर भेटले तर एवढी यांची फाटले कशा करता फाटले? पवार साहेबांवरती टीका करायला लागले आणि त्यात पवार साहेबांना हे सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा. तेव्हा काय लाज नाही वाटत? जे पवार साहेब स्वतःचा आत्मसन्मान जपण्याकरता काँग्रेसमधून बाहेर पडले, सोनिया गांधींना त्यांनी विरोध केला आणि बाहेर पडले, स्वतःचा पक्ष उभा केला, त्याच पवार साहेबांना हे सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा. तेव्हा संजय राऊतांना लाज नाही वाटली? अजितदादांना जेव्हा भेटायला गेले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर, तेव्हाच विश्वासार्हता कुठे गेली होती? केवळ टीका करणं, मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, दुसरं काही नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ही मंडळी घाबरत आहे. संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघडलेलं आहे. सैरभैर ते झालेले आहेत आणि त्यांच्या ध्यानी मनी स्वप्ने एकनाथ शिंदे दिसत असतात. आणि ते एकनाथ शिंदे साहेबांना एवढे घाबरलेत ना की त्या घाबरल्यामुळे ते शरद पवार साहेबांवरती सुद्धा टीका करायला लागले. मला आज सकाळी राष्ट्रवादीचा एक नेता, दिल्लीत माझी चर्चा झाली, त्यांनी मला एक प्रसंग सांगितला की अजित पवार जेव्हा आमच्या पक्षातनं फुटले आणि मंत्री झाले, 20व्या दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अजित पवारांना भेटले होते. मग त्यावेळी कुठे गेलेली यांची विश्वासार्हता? अजितदादा
हे शरद पवारांपासून वेगळेच झाले होते ना. मग तेव्हा बाप लेक जेव्हा भेटले तेव्हा संजय राऊतांना काय वाटलं नाही? हे मला खुद्द आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे साहेबांना जर भेटले तर एवढी यांची फाटले कशा करता फाटले? पवार साहेबांवरती टीका करायला लागले आणि त्यात पवार साहेबांना हे सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा. तेव्हा काय लाज नाही वाटत? जे पवार साहेब स्वतःचा आत्मसन्मान जपण्याकरता काँग्रेसमधून बाहेर पडले, सोनिया गांधींना त्यांनी विरोध केला आणि बाहेर पडले, स्वतःचा पक्ष उभा केला, त्याच पवार साहेबांना हे सांगतात काँग्रेसमध्ये विलीन व्हा. तेव्हा संजय राऊतांना लाज नाही वाटली? अजितदादांना जेव्हा भेटायला गेले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हा विश्वासार्हता कुठे गेली होती? केवळ टीका करणं, मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, दुसरं काही नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांना ही मंडळी घाबरत आहे. भास्कर जे नगरसेवक मेत्रे आहे त्यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलंय. बघा, रमेश म्हात्रे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा झालेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांना बोलायचा अधिकार नाही हो. ठीक आहे, त्यांची चूक झाली हे आम्ही मान्य करतो, परंतु एका गरीब पेशंटला न्याय देताना अशा पद्धतीने त्यांच्याकडनं चूक झालेली आहे, ती कोणी पाठीशी घालत नाही. पण काँग्रेसचे हे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसनी लुटालूट केली, देश लुटला, महाराष्ट्र लुटला, हे तर दरोडेखोर आहेत हो. यांना काय अधिकार आहे राजीनामा मागण्याचा आणि राजीनामा घेण्याचा? त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पक्षापुरतं बघावं. त्यांच्या पक्षातही महाराष्ट्रात त्यांना कोण विचारत नाही. मिळमिळीत अशी प्रतिक्रिया आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला? ते का कुठल्या मानसिकतेमध्ये आहे? गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये तर नाही आहे. बघा, त्यांची मानसिकता काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेबांचा विश्वासार्हतेचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा संजय राऊतांचा निषेध करणं गरजेचं आहे. संजय राऊत यांच्यासारखा माणूस जो राज्यसभेमध्ये पाठीमागच्या दारातून आलेला आहे, केवळ सकाळच्या बडबडीमुळे नेते म्हणून ते एस्टॅब्लिश झालेले आहेत, कुठलाही जनाधार त्यांनी कधी सिद्ध केला नाही. तो माणूस देशाचे माजी संरक्षण मंत्री असलेले, एका पक्षाचे अध्यक्ष असलेल्या, की ज्यांच्याबद्दल सोनिया गांधी असू द्या, माननीय नरेंद्र मोदीजी असू द्या, देशातील सर्वोच्च नेते नेहमी त्यांचा आदर करतात. त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल जर संजय राऊत प्रश्न निर्माण करत असतील आणि अशी गुळगुळीत आणि मुळमुळीत जर प्रतिक्रिया देत असतील तर मला काही कळत नाही आहे. राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत त्यांच्या आणि संजय राऊतांच्या कुठे तांगड्या अडकल्यात मला काही कळत नाहीये. कशी प्रतिक्रिया पाहिजे होती? संजय राऊतांचा आतापर्यंत त्यांनी निषेध करायला पाहिजे होता, परंतु आपण म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे, गुळगुळीत आणि मुळमुळीत त्या प्रतिक्रिया आहेत. पवार साहेबांचा जो अपमान झालेला आहे, विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण केलेला आहे, त्याबद्दल आम्ही शिवसेना म्हणून संजय राऊतांचा निषेध करतो.